तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज जो व्हिडिओ घेऊन आले ना तो बहिणींसाठी, भावांसाठी, आजीसाठी, आजोबांसाठी सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे हा बरं का। आणि ह्या व्हिडिओचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे, कारण की आपलं डोकं दुखत असतं ना, तर हे डोकं आपल्या आजीचं दुखतं, आजोबांचं दुखतं, बहिणींचं, भावांचं, सगळ्यांचं डोकं दुखत असतं। आणि हे डोकं दुखणं ना आता एक फॅशन निघली बरं का। आता तुम्ही म्हणतात काय असं कसं म्हणताय फॅशन निघली, तर खरंच तसंच झालंय। कारण की आत्ताच्या जमान्यात ना असं कुणीच राहिलं नाही की ज्यांचं डोकं दुखत नाही, आणि एक दिवस सुद्धा असा राहिला नाही की त्यांचं डोकं दुखत नाही। दररोज डोकं दुखत असतं। आणि हे डोकं दुखण्याचे कारण तर भरपूर असे आहेत बरं का। ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना त्यांना माहिती आहे डोकं दुखणं काय असतं हे। आणि दिवसभर आपण कायची तर कामात असतो किंवा बाहेर जातो आणि त्याच्यामुळे आपलं डोकं दुखायला चालू होतं, आणि बरेच वेळेस प्रवास केल्याच्या नंतर बी डोकं दुखतं। आता कोणाला काम असतात जे आपापल्या कामात जातं किंवा आपापल्या जॉबला जातं, तर जॉबला गेलेल्या हे लोकांचं डोकं दुखत असतं। आणि घरी असणाऱ्यांचं सुद्धा डोकं दुखतं, कारण की असं नाही की जॉबला जातात म्हणून त्यांचं डोकं दुखतं, त्यांना जास्त काम असतं किंवा कामाचा त्रास असतो म्हणून त्यांचं डोकं दुखतं। ते तर आहे, सगळ्यांचं डोकं दुखतं, पण घरात बसणाऱ्यांचं सुद्धा डोकं दुखत असतं। कारण की घरात जरी बसलं तरी घरातलं काही ना काही टेन्शन असतं किंवा घरातले काही ना काही विचार आपल्या डोक्यात असतात, त्याच्यामुळे डोकं दुखतं। आता डोकं टेन्शनमुळे दुखतं, जास्त विचार करण्यामुळे दुखतं। आणि कोणाला नजर कमी आली ना, नजर दोष म्हणजे आपल्या डोळ्यांचा जरी काही त्रास असला, नजर कमी आली, दिसायला कमी आलं तरी डोकं दुखत असतं। आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांचं सुद्धा डोकं दुखत असतं। मग डोकं कुणाचं दुखत नाही, सगळ्यांचं दुखतं बरं का। आणि दररोज डोकं दुखत असतं। मग आपण दररोज इलाज काय करणार डोक्यावर? रोज तो गोळ्या कुठवर खाणार नाही का। आता दवाखान्यातनं गोळ्या आणलेल्या आपण आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा असं डोकं दुखलं ना तर आपण गोळ्या खाऊ शकताय। पण दररोज जर डोकं दुखलं तर आपण कशा गोळ्या खाणार? आणि खाणारे भरपूर खातात बरं का। आता जे खातात ना त्यांना तर कळलं असन की ताईंला पण माहिती आहे की असे लय लोक आहेत की ते दररोजच गोळ्या खातात। आणि मला माहिती आहे असे लय लोक आहेत ह्या दुनियात, ह्या जमान्यात असे लय लोक आहेत की दररोज त्यांना गोळ्या खावा लागतात। कारण की गोळ्या खाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच काही नसतोय असं त्यांना वाटतं, की गोळ्या खाण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्यायच नाही। आता पर्याय आणलेला आहे, ह्या तुमच्या बहिणीने तुमच्यासाठी पर्याय घेऊन आलेले। काही गोळ्या न खाता सुद्धा आपलं डोकं राहणार आहे, ते पण 2च मिनिटात। आपण इलाज केला ना पहिल्या मिनिटाला, दुसऱ्या मिनिटाला आपलं डोकं एकदम शांत होणार आहे। कितीही भयंकर डोकं दुखत असू द्या तुमचं, कितीही डोकं दुखलेलं असू द्या तुमचं, तरी पण पहिल्या मिनिटात जर आपण हा इलाज केला ना, दुसऱ्या मिनिटात तुम्हाला कळणारच नाही की तुमचं डोकं दुखत होतं। तुम्ही हे विसरून जाणार की आता आपण काहीतरी इलाज केलाय आणि त्याने आपलं डोकं राहिलं। इतक्या पटकन आपले डोकं दुखी लगेच बंद होते। आता हे वयस्करांचं पण होतं बरं का। आपले वयस्कर जे घरात असतात, आपले आजी असतात, आजोबा असतात, त्यांचे सुद्धा डोकं दुखत असतं। आता त्यांचं डोकं दुखल्याच्या नंतर आपण त्यांना गोळ्या देत नाही, कारण की त्यांना अगोदरच्याच गोळ्या चालू असतात। कुणाला शुगरच्या गोळ्या चालू असतात, कुणाला बीपीच्या गोळ्या चालू असतात, आणि कुणाला थायरॉइडच्या सुद्धा गोळ्या चालू असतात। आता ह्या थायरॉइडच्या गोळ्या वयस्करांना सुद्धा असतात चालू, आणि तरणे आहेत त्यांना सुद्धा थायरॉइडच्या गोळ्या चालू असतात। आणि ह्या थायरॉइडच्या गोळ्या अशा आहेत ना की आपलं किती डोकं दुखलं किंवा काही दुखलं तरी आपल्याला बाहेरच्या गोळ्या अजिबात खाता येत नाही, असा हा थायरॉइड आहे। आणि थायरॉइडच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या जर चालू असल्या ना तर आपल्याला बाहेरच्या गोळ्या सुद्धा खाता येत नाही। मग त्या लोकांसाठी हा पर्याय एकदम बेस्ट आहे बरं का। जो आपण घरगुती उपाय करणार आहे ना त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट आहे, ज्यांना गोळ्या बाहेरच्या अजिबातच खाता येत नाही। आणि ज्यांना खाता येत ना बघा, म्हणजे आपल्याला काहीच त्रास नाही, आपल्याला गोळ्या चालू नाही, तर आपण डोकेदुखीच्या गोळ्या खाऊ शकते, तर त्यांनी सुद्धा हा पर्याय करा। डोकेदुखीच्या गोळ्या कधी खाणार तुम्ही? दररोज कवर खायच्या? कारण की दररोज जर तुम्ही गोळ्या खाल्ल्या ना तर तुमच्या शरीरात आजार तयार व्हायला चालू होतात, किडनीचे आजार तयार होतात। कुणा तर रोजच्या रोज गोळ्या खाल्ल्याने मुतखडा सुद्धा तयार होतं। आता तुम्ही म्हणता कसं काय मुतखडा तयार होतं? तर होतं, रोज गोळ्या खाल्ल्याच्या नंतर मुतखडा सुद्धा तयार होतो आपल्या पोटात, आणि मुतखड्याचा त्रास व्हायला चालू होतो। असे भरपूर आपल्या शरीरात नवीन आजार तयार होतात रोजच्या गोळ्या खाल्ल्याने, आणि किडन्या तर फेल होतात हे तर सगळ्यालाच माहिती आहे। तरी पण डोकं दुखायला लागलं ना त्या डोक्या दुखण्यासमोर काहीच समजत नाही। मग त्या टाइमला आपल्याला एकच डोक्यात येतं, माझं डोकं दुखते ना मग मी गोळीच खाणार, माझ्या किडन्या खराब झाल्या तर होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, परत होऊन दे काय व्हायचं ते, आता माझं डोकं दुखतंय मग मी लगेच गोळ्या खाते, असं होतं। आता तसं करायची गरज नाही, आता आपल्या घरातलाच इलाज करायचा आहे आणि त्याने आपलं डोकं लगेच राहणार आहे। तर चला मी सांगते तो इलाज कसा करायचा आहे, त्याने तुमचं दुसऱ्याच मिनिटाला आपलं डोकं दुखायचं लगेच राहणार आहे। तर चला आपण तो इलाज कसा करायचा आहे हे बघूया।
तर आता आपण इथे एक लसूण घेतलाय बरं का, आणि हा इलाज आहे ना तुम्ही फक्त घरी असल्यावरच करू शकता असं नाही बरं का. तुम्ही कुठंही घराच्या बाहेर असू द्या तरी सुद्धा तुम्ही हा इलाज एकदम सोप्या पद्धतीने करू शकताय. तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर पण गोळ्या खायची गरज नाही. तर आता आपण इथं 4 लसणाच्या पाकळ्या घेणार आहेत. बाकीचं लसूण ठेवून द्यायचं आपल्याला, त्याची काही गरज नाही. इथं आपण फक्त 4च लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला सोलून घ्यायच्यात. आता आपण जर कुठं बाहेर जात असलो कामाला तर आपण ना लसूण सोबत घेऊन गेल्याच्या नंतर बाहेर सुद्धा हा इलाज करू शकता. इतका एकदम सोपा आहे बरं का. त्यामुळं असं नाही की घरी असल्यावर आपण हा इलाज करू शकताय आणि बाहेर गेल्याच्या नंतर गोळ्याच खायच्यात असं नाही. हा इलाज केल्याच्या नंतर तुम्ही कायम स्वरूपीच्या गोळ्या खायचं विसरूनच जाणार. कधी तुमचं डोकं दुखलं ना तुम्ही हाच इलाज करणार, आणि स्वतः तर करणारच पण तुमच्या घरच्यांना बाहेरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवा की हा इलाज केल्याच्या नंतर दुसऱ्याच मिनिटाला आपलं डोकं दुखायचं राहतंय. कुणालाच गोळ्या खाऊ द्यायची गरजच नाही आहे. आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांचे सुद्धा कधी कधी डोकं दुखतात बघा, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना. तर आता आपण इथं 4 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. हे अशा पद्धतीने तर ह्याच्या 4 पाकळ्या आपण सोलून घेतलेल्या. त्याचं आपल्याला काय करायचंय, त्यातल्या 3च पाकळ्या आपल्याला इथं घ्यायच्यात. फक्त 3च, एक घ्यायची ती परत घेणार आहे. आता आपल्या सध्याला फक्त 3च पाकळ्या इथं लागणार आहेत, आणि ते आपण इथं एका फुलपात्रात टाकून ह्या ठोंब्याने कुटून घेणार आहे. असं कुटून घ्यायचं ह्याला. आता ही लसणाची एक पाकळी कशात ठेवली हे पण तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळन. आता हे आपण जिथं बाहेर गेलेलो असन, म्हणजे आता आपण घरात असलं तर हा इलाज करणार आहे, पण ज्या टाइमला आपण बाहेर कुठं तरी असन त्या टाइमला ह्या लसणाचा कसा वापर करायचा आहे आणि एकाच लसणाच्या पाकळीपासून आपले डोकेदुखी कशी थांबवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे इथं. तर आता हा लसूण आपला बारीक करून झालेला आहे. आता आपल्याला इथं काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. आता आपण इथं सगळं लसूण सोलून घेतलेलं आहे, आणि हे जी लसणाची एक पाकळी आहे ना ती आपण ह्या फुलपात्रात टाकून घेणार आहे ह्याचा इलाज परत करायला. आणि आता इथं काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आता आपण लसूण हा चेचून घेतलाय, आणि आपण इथं कापराच्या 2 वाड्या घेतलेल्या बरं का. आता हे कापूर आपण देवघरात आपल्या कायम स्वरूपीचा हा कापूर असतो बरं का, त्यामुळे इथं 2 कापराच्या वड्या मी इथं घेतलेल्या आहेत. आता ते आपल्याला ह्या ठोंब्याने बारीक करून घ्यायच्यात. लगेच बारीक होतात बरं का, पण आपल्याला हे जे एकदम पावडर करून घ्यायची ही अशी. आता हे दोन्ही ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हा लसूण आणि ही जी कापराची वडी होती ती आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची. हे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित हाताने मिक्स करायचं बरं का. आणि त्याला असं हाताने व्यवस्थित जरा असं करायचं, जेणेकरून आहे ना हा कापूर म्हणजे कापराची जी पावडर आहे ती ह्या लसणाला व्यवस्थित अशी लागन. तर आता हे व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात अजून एक वस्तू ऍड करायची, ती काय करते ते बघा. तर आता आपण इथं आहे ना खोबरे तेल घेतलेलं बरं का. आता हे खोबरे तेल तर सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असतं. तर आता आपण इथं खोबरे तेलाचा वापर करतोय, आणि फक्त खोबरे तेलच घ्यायचंय बरं का, दुसरं कोणचंही तेल घेऊ नका. कारण की तुम्ही जर वासाचं तेल घेतलं ना तर तुमचं डोकं दुखायच्या ऐवजी जास्त डोकं दुखायला चालू होणार आहे. कारण की ज्या टायमिंगला आपलं डोकं दुखत असतं आणि त्या टायमिंगला कोणची वासाची गोष्ट जर आपल्या समोर आली ना तर आपलं जास्त डोकं दुखायला चालू होतं. आता कुणाला ना अंगावर सेंट मारतो आपण, त्या सेंटने सुद्धा डोकं दुखायला चालू होतं. मग त्यामुळे आपल्याला वासाचं तेल इथं वापरायचंच नाही अजिबात. त्यामुळे खोबरे तेल घ्यायचं, खोबरे तेलाची वासही येत नाही आणि डोकं दुखायचं ह्याने लगेच राहणार आहे. तर आपल्याला इथं एकदम थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता साधारणतः हे फक्त 2-3 थेंब आपण टाकलेले बरं का. तर तेल टाकताना आहे ना एक आपण हे ध्यान ठेवायचं की एकदम तेल टाकायचं नाही. इथं 1 चमचा किंवा अर्धा चमचा असं तेल लागणार नाहीये.
फक्त आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यात तेल टाकून घ्यायचे. आता हा जो इलाज झालाय ना तो तयार झालेला आहे बरं का. आता ज्या टायमिंगला आपण घरी असन त्या टायमिंगला हा इलाज करायचा आपल्याला असा. आता हा तयार झालेला. आता काय करायचं, जिथं आपल्याला वाटतं की आपलं डोकं दुखतंय, आपल्या आकाळ दुखत असते ना, आपलं डोकं दुखत असेल तर भरपूर जणांना असा आकाळ दुखायचा त्रास चालू असतो बरं का. तर आकाळ दुखत असलं तर आकाळ दुखतं तिथं लावायचं आपल्याला हे असं मिश्रण. आणि डोकं दुखत असलं तरी डोक्याला हा असा लेप लावून ठेवायचा आहे. आणि ह्याच्यात आपण कापूर टाकलाय, खोबरे तेल टाकलेलं आहे आणि लसूण चेचून घेतलाय. त्यामुळे हा लेप एकदम व्यवस्थित आपल्या डोक्याला बसतो सुद्धा. हा अशा प्रकारे आपल्या डोक्याला लेप लावून घ्यायचा आहे. हा असा डोक्याला लेप लावल्याच्या नंतर 1 मिनिट लागणार तुम्हाला तयार करायला आणि दुसऱ्या मिनिटात तर तुमचं डोकं राहणार बरं का. एकाच मिनिटात आपण डोक्याला लावून घेणार आणि दुसऱ्या मिनिटात आपलं डोकं कितीही भयंकर दुखत असू द्या लगेच हे डोकं आपलं दुखायचं राहणार म्हणजे राहणारच. आता तुम्हाला आता कळालंय ज्या टायमिंगला आपण घरी असून त्या टायमिंगला आपल्याला हा इलाज करायचा आहे. आता इथं मी एक लसणाची पाकळी ठेवली होती बरं का या फुलपात्र्यात. तर ती आपल्याला लसणाची पाकळी आता आपण ज्या टायमिंगला आपल्याला सवय असते म्हणजे एक आदत लागलेली असते. म्हणजे कसं असतं माहिती का, जर आपण घरात बसलो तरी आपलं डोकं दुखत असतं, आपण बाहेर गेलो तरी आपलं डोकं दुखत असतं आणि ही आपल्या शरीराला एक सवय लागून गेलेली असते. मग असा एकही दिवस उजडत नाही की ज्या टायमिंगला आपलं डोकं दुखत नाही. मग त्या टायमिंगला काय करायचं, आपल्या ध्यानातच ठेवायचं की आपलं डोकं दुखतंय. आपण बाहेर बी जायचं टायमिंगला आपण असंच लसूण सोलून घेऊन जायचं किंवा लसूण तसंच आपल्या खिशात टाकून पर्समध्ये टाकून आपण बाहेर घेऊन गेलो आणि कुठं बसलं तरी आपण लसूण सोलू शकते किंवा तुम्ही घरनंच लसूण सोलून घेऊ शकते बरं का. तर लसूण हा असा सोलून घ्यायचा आणि अशा लसणाच्या पाकळ्या आपल्या पर्समध्ये खिशात कायमस्वरूपी ठेवायच्या. आणि कुठेही गेलं ना त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अशी जी कापराची वडी असते ती पण आपल्या सोबतच ठेवायची बरं का. आणि हे आपल्या एखाद्या छोटीशी कॅरी बॅग किंवा एखादा छोटासा कागद घ्यायचा, त्यात हे असं मिश्रण बांधायचं आणि आपल्या पर्समध्ये टाकून घेऊन जायचं. आणि काय करायचं माहिती का, ह्याला असंच घेऊन जायचं नाही, नाहीतर तुम्ही असं डायरेक्ट अक्कच घेऊन जातात. आणि ह्याचं काय करायचं, मग आता तुम्ही गेल्याच्या नंतर ही लसूण बी अक्काच आणि कापूर बी अक्काच, ह्याचं काय करणार तुम्ही. त्यामुळे आपल्याला काय करायचं माहिती का, ह्या मिश्रणाला असं कुटायचे. इथं मी लसूण कुटलाय, आता त्याच लगेच आपल्याला हा कापूर पण कुटून घेऊन जायचा आहे. आता हे सोबत कुटल्याच्या नंतर काय होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. हे सोबत कुटल्याच्या नंतर हे जे एकदम अशी चांगली पेस्ट तयार होते. हे अशा प्रकारे हे जी पेस्ट एकदम छानपैकी अशी तयार झालेली. आता मी तुम्हाला एका चमच्यात घेऊन दाखवते. तर ही अशी पेस्ट तयार झालेली बरं का. आणि ही पेस्ट आपण छोट्याशा कॅरीबॅगमध्ये किंवा आपल्या छोट्याशा कागदात जरी बांधून ही पेस्ट घेऊन गेलो आणि कुठेही आपलं डोकं दुखत असलं ना त्या टायमिंगला आपल्याला हे फक्त आपल्या डोक्याला लावायचे. आता तुम्ही म्हणता की ताई आपण घरी असलं ना तर आपण डोकं दुखत असलं त्या टायमिंगला घरी इलाज करताना आपण तेल टाकत असतो आणि ज्या टायमिंगला बाहेर जायचं त्या टायमिंगला आपण तेल कशात घेऊन जाणार आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही डायरेक्ट ही जी पेस्ट आपण तयार केली ना ही तेलाची ती डायरेक्ट एखाद्या डब्बीत भरून घेऊन जायचं आणि जिथं डोकं दुखन तुमचं तिथं लावायची. आणि जर तुम्हाला शक्यच नसेल, तुम्ही बाहेर कुठे गेला असला तर तुम्ही असे सुक्की एकदम पेस्ट करून घेऊन जाऊ शकते बरं का. आणि अशी सुक्की पेस्ट सुद्धा तुमच्या डोक्याला लावून तुमचं डोकं दुखायचं बंद होऊ शकते. तर आता काय होतं माहिती का, जरच वेळेस आपल्याला गोळ्या खायच्या कंटाळा आलेला असतो. मग आता किती गोळ्या खाऊन तुमचं डोकं हे राहत नाही असं नाही बरं का. गोळ्याने लगेच डोकं राहतं, पण त्या गोळ्या तुमच्या शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे काय करायचं, हा जो मी घरगुती एकदम सोप्या पद्धतीने जो इलाज सांगितला ना तो इलाज तुमच्या डोक्यावर करून बघा. एकदा करा, एकदा केल्याच्या नंतर ना तुम्ही तर हा इलाज कधी पण ज्या टायमिंगला तुमचं डोकं दुखन त्या टायमिंगला तर तुम्ही हा इलाज करणारच. पण असं अजून कोणाचंही डोकं दुखायला लागलं ना तुम्हाला म्हणजे तुमच्या समोर किंवा आजूबाजूला कोणाचंही डोकं दुखत असतं तुमच्या पाहुण्या रावण्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा कळन की फक्त लसणापासनं आणि आपण कापरापासनं आपलं डोकं एकदम 2च मिनिटात बंद करू शकते डोकंदुखी. आणि काय करायचं माहिती आहे का, ज्या टायमिंगला आपल्याला बाहेर जायचं ना त्या टायमिंगला न विसरता हे मिश्रण आपण घेऊन जायचं सोबत. मग तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला गोळ्या खायची गरज पडणार नाही. आणि घरी असलं तर तुम्ही लगेच घरी बनवून हा इलाज करू शकते. तर बहिणींनो भावांनो, तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला, जो घरगुती
घरगुती पद्धतीने आणि घरगुतीच वस्तूने आपण बनवलेला आहे डोकंदुखी राहण्यासाठी. ही तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.